नमस्कार मित्रांनो. आजची आपली प्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिने कॅन्सरची झुंज देत आज तिचा अखेरचा श्वास घेतला आहे. प्रिया मराठेची कॅन्सरची झुंज ठरली अपयशी. मराठी टेलिव्हिजनवर सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. तू तिथे मी ते तुझेच मी गीत गात आहे या मराठी मालिकांमध्ये दिसलेली तसंच पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून लोकप्रिय झालेली गुणी अभिनेत्री प्रिया मराठेचे हिचं निधन झालं आहे. गेल्या काही काळापासून ती कर्करोगाची त्रस्त होती. आज सकाळी 4 वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. प्रिया केवळ 38 वर्षाची होती. तिच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. आज दुपारी 4 वाजता मीरा रोड येथील हिंदू स्मशानभूमी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रिया मराठे आणि तिचा पती शंतनू मेघे हे दोघे मीरा रोड येथील घरी राहत होते. प्रिया कर्करोगाची झुंज देत होती. मात्र गेल्या 2-3 महिन्यांपासून तिच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले होते. अखेर आज रविवारी पहाटे तिची प्राणज्योत मालवली. प्रियाची कॅन्सरची झुंज अपयशी ठरली. तिच्या निधनाने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवाय अचानक आलेल्या या बातमीमुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. प्रिया शेवटची स्टार प्रवाहावरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत दिसली होती. अभिजित खांडेकर मालिकेत मुख्य भूमिकेत होता, तर प्रिया यामध्ये मोनिका कामत ही भूमिका साकारत होती. काही महिन्यांपूर्वी प्रियाने मालिका सोडलं. गेल्या वर्षी आलेल्या सुबोध भावेच्या तू बीडची नावेने या मालिकेतही प्रिया खलनायिकेच्या भूमिकेत होती. पडद्यावर खलनायिकेच्या भूमिका साकारण्यासाठी ती प्रसिद्ध होती. याशिवाय तिने पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेतही काम केलं होतं. साथ निभाना साथिया बडे अच्छे लगते हैं या हिंदी मालिकांमध्येही ती दिसली होती. प्रिया मराठेने या सुखांनो या मालिकेतून पदार्पण केलं होतं. यानंतर ती 4 दिवस सासूचेमध्ये दिसली. तू तिथं मी, येऊ कशी तशी मी नांदायला, स्वराज्य जननी जिजामाता, स्वराज्य रक्षक संभाजी या अनेक मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या. प्रियाने द परफेक्ट मर्डर, तिला काही सांगायचं या मराठी नाटकांमध्येही काम केलं. 24 एप्रिल 2012 रोजी प्रियाने अभिनेता शंतनू मेघेशी लग्नगाठ बांधली होती.